मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हेअर ट्रान्सप्लांटच्या 2-3 आठवड्या आधी काय काय केलं पाहिजे. आता फायनली हेअर ट्रान्सप्लांटचा दिवस आलेला आहे आपला आणि त्या दिवशी काय टाइमलाईन असणार आहे आपली, काय काय होणार आहे आपल्यासोबत हे आपण बघणार आहोत. तर क्लिनिकला येताना पहिले ब्रेकफास्ट करून यायचं आहे, कारण खूप कॉमन प्रश्न असतो हा की सर्जरी आहे तर काय बुकेपोटी यायचं आहे का. तर तसं नाही, ही लोकल अनेस्थेसियाची सर्जरी आहे, त्याच्यामुळे एकदम लाईट असा ब्रेकफास्ट करून यायचं इथे. त्याच्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट एक पॉईंट असतो, तो म्हणजे ट्रान्सप्लांट करताना आपल्याला सगळं ट्रिम करावंच लागतं. पण इथे येताना तुम्ही जेवढे हेअर आहेत तेवढ्यानेच इथे यायचंय, कारण आपल्याला ते प्लॅनिंग करताना गरजेचं असतं. प्लॅनिंग करताना आपण नीट प्लॅन करत असतो की जर भांग असा पडत असेल तर या साईडला डेन्सिटी जास्त द्यायची, तिकडे कमी द्यायची. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट की इथे आल्यावर आम्हीच ट्रिम ते करणार असू. इथे आल्यावर कन्सेंट्स, डॉक्युमेंट्स वगैरे सगळे वर्क झाल्यावर आपण मेन प्लॅनिंग करतो आणि त्याच्यानंतर मग ट्रिम करत असतो. ट्रिम केल्यानंतर आपण ओटी मध्ये शिफ्ट होतो आणि मग प्रोसेस आपली सुरू होते. त्या ओटी मध्ये फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट जो सगळ्यांना भीती वाटणारी पॉईंट असतो तो म्हणजे लोकल एनेस्थेसिया देणं, म्हणजेच इंजेक्शन देणं. तर ती फक्त 10 मिनिटाची त्रासदायक प्रोसेस असते. आणि त्रासदायक म्हणजे काय, छोट्या छोट्या मुंग्या जातील एवढे छोटे इंजेक्शन्स इथे असतील, मागे असतील. ते तुम्हाला डिटेलमध्ये आतापर्यंत एक्सप्लेन झालेलंच असेल, कारण ते आपल्या काउन्सिलिंग सेशनचा एक इम्पॉर्टंट पार्ट असतो. नेक्स्ट स्टेप इज, आपण ट्रान्सप्लांट जेव्हा सुरू करतो, फर्स्ट स्टेप युजली आपण स्लिट्स करत असतो. म्हणजे पहिली इम्पॉर्टंट स्टेप ट्रान्सप्लांटची, ज्याच्यामध्ये आपण ग्राफ्ट ठेवणार आहेत. स्लिट्स मेकिंग मध्ये तुम्ही नॉर्मल लाय डाऊन झालेले असतात, म्हणजे वर आपण नॉर्मल झोपतो तसं. त्याच्यानंतर या पोझिशन मध्ये काही त्रास नसतो मोस्ट ऑफ द लोकांना. पण जी सेकंड स्टेप आहे की आपण ग्राफ्ट काढतो आहे, ते आपण उलटं पोटावर झोपलेलो असतो. त्याच्यामुळे ग्राफ्ट काढताना ते जरा जेवढा वेळ आपल्याला थांबावं लागतं. काही काही जणांना असं वाटतं की नाही, मी इतक्या वेळ पोटावर झोपू शकत नाही. तर ती लोकल अनेस्थेसियाची सर्जरी असल्यामुळे तुम्ही ते ओपनली आम्हाला सांगू शकतात. आपण थोडं जी पोझिशन असते ती थोडीफार चेंज करून आपण ती कम्फर्टेबली ती स्टेप सुद्धा आपण कंप्लीट करतो. आणि मग तिसरी स्टेप असते ते म्हणजे इम्प्लांटेशन, की आपण त्या स्लिट्समध्ये ते इम्प्लांट करतो. या पूर्ण प्रोसेसमध्ये आपण पूर्णपणे जागी असतो. फक्त आपल्याला इथे पेन होत नसतं. हालचाल जाणवते आपल्याला की काहीतरी होतंय तिथे, पण अजिबात पेन होत नसतं. आजूबाजूला सगळं आपल्याला अवेअर असतो आपण की कोण करतंय, काय करतंय, रूममध्ये कोण कोण आहे, फुल आपण अवेक असतो. तुम्ही आमच्याशी इझिली कम्युनिकेट करू शकतात की नाही मला त्रास होतोय, नाही होते त्रास, कम्फर्टेबल असतात. आपलं मन थोडंसं डेव्हिएट करण्यासाठी म्युझिक किंवा आपण स्क्रीनवर सुद्धा काही प्ले करतो, त्याच्यामुळे आपलं लक्ष त्याच्याकडे व्यस्त असतं. इन बिटवीन जर बाथरूम वगैरेला जावं असं वाटलं किंवा इन बिटवीन जेवणाचा जो छोटासा ब्रेक असतो तो सुद्धा घेतला जातो. बेसिकली सर्जरी मोठी आहे पण खूप सिम्पल आहे, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन न घेता इथे आपल्याला येऊन सगळं एक एक स्टेप आपल्याला एन्जॉय करायची आणि कंटिन्युअसली एका गोष्टीचा विचार करायचा आहे, तो म्हणजे 6 महिन्यानंतर आपले केस कसे असणार आहेत. तर ऑब्व्हियसली या गोष्टीमध्ये हा जो दिवस आहे याच्यामध्ये थोडे थोडे बारकावे असतात अजून. तर बऱ्याचदा ही इन्फॉर्मेशन दिल्यावर सुद्धा असं होतं की काय काय पॉईंट्स तुमच्या डोक्यात असतात की नाही ही गोष्ट कशी होणार आहे, ती गोष्ट कशी होणार आहे. तर ती तुम्ही आधीच प्रायोर विचारून ठेवायचं, जेणेकरून लास्ट डेच्या दिवशी आपल्याला त्याचं टेन्शन राहत नाही. आणि आता सुद्धा एवढ्या व्हिडिओ नंतर सुद्धा असं होऊ शकतं की काही प्रश्न तुमच्या मनामध्ये अजून आहेत, ते लगेच कमेंटमध्ये लिहा. मी पर्सनली त्याला तुमच्यासाठी रिप्लाय करेन.